रसिक हो नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज आणि मी आहे RJ श्रद्धा. मंडळी, आज आपण भेटलेलो आहोत FLOA म्हणजेच फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ॲप्लिकेशन्स या कार्यक्रमाच्या निमित्ताने. आज माझ्यासोबत आहेत इनरव्हीलच्या पास्ट प्रेसिडेंट शिल्पा मेनन मॅडम आणि त्या स्वतः MSc इन सायकोलॉजी आहेत. त्यासोबतच त्यांचं स्वतःचं सुद्धा जर्मन भाषेवरती प्रभुत्व आहे. त्यासोबतच अजून काय त्या ॲक्टिव्हिटी करतात आणि आत्तापर्यंतचं त्यांचं काम कसं होतं हे सगळं तर आपण जाणून घेणारच आहोत. पण FLOA बद्दल त्यांना काय वाटतं आणि इनरव्हीलच्या माध्यमातून फॉरेन लँग्वेज शिकवण्याविषयी किंवा फॉरेन लँग्वेजचा प्रचार आणि प्रसार करण्याविषयी सुद्धा आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी मी त्यांचं स्वागत करते. मॅडम, अतिशय मनपूर्वक स्वागत तुमचं. नमस्कार श्रद्धा. नमस्कार सगळ्यांना. आणि आपण ह्या आधी सुद्धा अनेक वेगवेगळ्या माध्यमातून भेटलेलो आहोत. बरेच वेगळे वेगळे विषय आपण हाताळत असतो आणि ट्रॅफिकचा विषय असेल किंवा ई-वेस्ट हे तर आपण रेडिओ विश्वासच्या माध्यमातून सगळ्यांना अपील करतोच आहोत की ज्यांच्याकोणाकडे ई-वेस्ट आहे त्यांनी कलेक्ट करा, आमच्याकडे आणून द्या, हे आपण सगळं सांगतोच आहोत. आणि त्यामध्ये सुद्धा तुमचा खूप मोठा वाटा आहे आणि त्या संदर्भात देखील आपण मागच्या वेळेला गप्पा मारल्याच होत्या. तर आज तुमच्याशी पुन्हा एकदा आणि एका वेगळ्या विषयाला घेऊन गप्पा मारण्याची संधी मिळाली याचा मला विशेष आनंद होतोय की एक लेडी काय काय करू शकते. तर ट्रॅफिक अवेअरनेसच्या बाबतीत असेल किंवा ई-वेस्टच्या बाबतीत असेल आणि आता जर्मन भाषेच्या बाबतीत, तर एक पर्सनॅलिटी किती वेगळे वेगळे गुण घेऊन चालत असते हे तुमच्याकडे बघून मला जाणवलं आणि खूप कौतुक वाटलं तुमचं. थँक्यू श्रद्धा. मला असंच वाटतं कधीच मला थकवा येऊ नको आणि कधीच मला म्हणजे ऑपॉर्च्युनिटीज आज इतकी आहेत म्हणजे तर मला कधीच मागे राहायचं नाही आहे. मला कधीच माझं एज पण वाटत नाही. त्याच्यामुळे कदाचित मी नेहमीच यंग फील करते आणि म्हणूनच मला आवडलं जसं म्हणजे तू प्रेझेंट केलं की हे म्हणजे मी करते. मला असं वाटत नव्हतं की मी खूप काही करते, पण हो 2 वर्षापूर्वी म्हणजे जसं हे इनरव्हील तर्फे मी काम करतच होते खूप वर्षापासून, पण 2 वर्षापूर्वी मी प्रेसिडेंट होते आणि त्याच्यानंतर मला त्याच ह्याच्या कनेक्शन थ्रू FLOAशी पण कनेक्शन झालं माझं आणि आम्ही त्याचे म्हणजे ते समजावून घेतलं कारण ते मला इतकं अट्रॅक्ट केलं. म्हणजे मी जेव्हा जर्मन भाषा शिकले तेव्हा मला पुण्याला जावं लागलं किंवा म्हणजे खूप जणांना असं होते की खूप लांब जावं लागतं शिकायला, कितीतरी मेहनत, पैसे आणि फॅमिलीपासून पण लांब राहावं लागतं. हे सगळं न करता आज त्यांनी ते ऑनलाईन कॉन्सेप्ट जे आणले तेच मुख्य आहे. म्हणजे ऑनलाईन आपण खूप काही काही करतो, पण ग्रासरूट लेवल्सला जे त्यांनी केलंय ते मला इतकं आवडलं की मी हे प्रोजेक्ट माझं एकदम फेवरेट झालं आणि म्हणजे तोपर्यंत माझं ई-वेस्टच होतं फेवरेट कारण त्याची पण अवेअरनेसची खूप गरज आहे. पण फॉरेन लँग्वेजची आज जी म्हणजे खरंच नीड ऑफ दी आवर आहे. मी जर्मन भाषा शिकवते आज खूप वर्ष झाले. 30-35 वर्षाचा माझा टीचिंग अनुभव पण आहे आणि 500च्या वर माझ्याकडे कॉर्पोरेट असो किंवा स्टुडंट्स असो जे जर्मनीत राहतात त्याच्याबरोबर 10-12 अजून कंट्रीज आहेत जिथे मी शिकवते. मुख्य म्हणजे जर्मनी, फक्त जर्मनच आहे भाषा, पण बाकी पण 3 कंट्रीज आहेत, 4 कंट्री सांगू शकतो आपण जिथे जर्मन भाषा बोलतात. म्हणजे स्वित्झर्लंडला पण 4 भाषा आहेत पण 1 जर्मन भाषा आहे. तर ती जे जर्मन शिकवतात त्याच्याबरोबर मग ते कॉर्पोरेट्स जे जर्मनीला स्वित्झर्लंडला होते ते पण माझ्याकडे यायला लागले. सिमेन्स आणि जॉन्सन अँड जॉन्सन असो किंवा असे खूप म्हणजे सगळे मोठे मोठे कंपनीज माझ्याकडे येतात आणि त्याच्यामुळे मला ते अनुभव तर होताच. म्हणून मला जेव्हा FLOAनी सांगितलं की आम्ही पण ऑनलाईन हे करायचा प्रयत्न करतोय, तर मला जे इनरव्हीलचा बॅकग्राऊंड होता म्हणजे ग्रासरूट लेवलला जायचं, त्याच्याबरोबर जे FLOAचं पण मुख्य एम होता ग्रासरूट लेवलला जर्मन शिकवायचा आणि माझा जर्मन शिकवायचा. म्हणजे ते एक त्रिकोण तयार झालं आणि सगळंच इतकं छान कंबाईन झालं की मला त्याच्यात इंटरेस्ट वाढतच गेलं. क्या बात आहे. छान. म्हणजे तुम्ही स्वतः जर्मन भाषा शिकवत असल्यामुळे आणि ते पण 35 वर्षापासून शिकवत असल्यामुळे तुम्हाला याचं गांभीर्य माहितीये की आता सध्या ही भाषा शिकणं किती गरजेचं आहे. आणि तेही आपण म्हणतो ना की लहान मुलं ही मातीच्या गोळ्यासारखी असतात, जसा आकार देऊ तशी ती घडतात. त्यामुळे अगदी योग्य वयात त्यांना जर का ह्या फॉरेन लँग्वेजची गोडी लागली तर नक्कीच त्यांचं भविष्य उज्ज्वल आहे. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? हो, नक्कीच श्रद्धा. जसं काही आपलं बोलणं झालं, माझं MSc इन सायकोलॉजी झालंय आणि त्याच्यात पण त्याची पण मला खूप मदत झाली की एक 3 वर्षाचं मूल असलं तर त्याला आपण 2 लँग्वेजेस शिकवले तर तो किती एक मदर टंग सारखं ते शिकून घेतं. म्हणजे आपली मातृभाषा म्हणजे त्याला जे शब्द आपण दिले ते कानावर पडले ते त्याला वाटतं की हे पण एक शब्द आहे आणि तो लगेच शिकून घेतो. हे खूप छान होतं. म्हणजे सायकोलॉजी शिकल्यावर मला समजलं की भाषा जर 3 आणि 7 वर्षाच्या दरम्यान आपण शिकवलं तर ते
किती लवकर ते ग्रॅस्प करतात, त्याचे जे प्रोनाउन्सिएशन वगैरे ते बोलतात, ते खूपच फरक पडतं म्हणजे. आणि त्याच्याहून मग तेव्हा जे एक ते इंटरेस्ट त्यांच्यामध्ये ते डेव्हलप होतं, ते त्यांना खूप पुढे फ्युचर त्यांचं चांगलं होऊन जातं त्याच्यात. ज्या वेळेला तुम्हाला कळलं की FLOA अशा पद्धतीने ऑनलाईन भाषा शिकवतंय, त्यावेळेला तुम्हाला काय वाटलं? FLOA बद्दल सांगायला गेलो तर म्हणजे एक छान प्रोजेक्ट आहे. कारण सुरुवातीला जरी मला म्हणजे ते वेळ लागला जरासं समजवायला. कारण म्हणजे एकदमच ग्रासरूट लेव्हल्सला म्हणजे किती आपल्याला एक्सेप्टन्स मिळेल किंवा या शाळांमध्ये ते स्टुडंट्स तसे मिळतील का आम्हाला, असं वाटत होतं. पण जेव्हा आम्ही गेलो, एक करून शाळा जेव्हा आम्ही अटेंड केल्या आणि शेवटी जेव्हा आम्ही न्यू मराठा हायस्कूलमध्ये गेलो, तिथे मला समजलं की नाही, आज फॉरेन लँग्वेजची कॉन्शियसनेस, अवेअरनेस मुलांमध्ये खूप आहे. त्यांना आवड पण आहे. त्यांना पण ती एक भीती असते की अरे, म्हणजे पालकांवर आपला एक अजून एक बोज होईल एक नवीन भाषा शिकणं म्हणजे. मग ते सॉल्व्ह करायला FLOA एकदम आपल्या म्हणजे आलं मदतीला आणि ते मला रिस्पॉन्स खूप छान वाटला त्याच्याचमुळे. आणि न्यू मराठा हायस्कूलचं आम्ही सर्वात पहिलं इथे नाशिकमध्ये रजिस्ट्रेशन केलं. तिथे खूप जणांचं, खूप मुलांचं आम्ही हे केलं. काय जणांनी फ्रेंच शिकून घेतलं आणि काय जणांनी जर्मन शिकून घेतलं. पण जी एक स्टुडंट होती तिने जर्मन शिकून आणि त्याच्यात तिला स्कॉलरशिप पण मिळालं आणि सर्टिफिकेट तर खूप जणांना मिळाले आणि त्यांनी तसं एक लेवल पार पाडला. तर त्याच्यामुळे ते अजून मुलं तयार झाली आणि पुढे ते चालत गेलं. पण जे मला एकदम क्लोज टू माय हार्ट असा प्रोजेक्ट आहे तो म्हणजे ब्लाइंड स्कूलचा. इकडची जी NAB आहे म्हणजे नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड, त्यांची जी गर्ल्स स्कूल आहे तिथे त्यांनी हे इंटरेस्ट दाखवलं आणि आमचे जे इनरव्हीलचे पास्ट प्रेसिडेंट आहे त्यांनी आम्हाला सांगितलं, ते ट्रस्टी आहेत तिथे, ते म्हणे आम्हाला ब्लाइंड स्कूलमध्ये पण शिकवायची खूपच इच्छा होते. तर आम्ही FLO वाल्यांना बोलवलं आणि त्यांनी ते समजावून तिथे सांगितलं. मुलांना खूपच म्हणजे मस्त वाटलं ते आयडिया आणि लगेच 52च्या 52 सगळ्या मुलींना आम्ही रजिस्टर करून घेतल्या. म्हणजे जे आपण म्हणतो की त्यांच्याकडे जे करिक्युलम आहे ते 5th स्टँडर्ड पासून आहे. तर ते 5th स्टँडर्ड पासून जेवढी मुली होती तेवढ्या सगळ्यांना आम्ही रजिस्टर करून घेतलं. आणि आम्ही तयारी अशी दाखवतोय की 10th जूनला जेव्हा त्यांची परीक्षा होईल त्याच्यात जास्तीत जास्त ते बसू शकतील. त्याच्याबरोबर मी जे रेडिओ विश्वासचेच रुचिता ठाकूर मॅडम आहेत, त्यांचे पण 2 शाळा आहेत मॉडेल स्कूल्स. त्याच्यात पण त्यांनी ते रजिस्टर करून घेतले आणि काय मुलांनी तेही म्हणजे जर्मन आणि फ्रेंचचे ऑप्शन्स घेतलेले आहेत. हे सगळं जे आपण करतोय ते आपल्याला म्हणजे खूप एक मोठा सपोर्ट म्हणून जे CSRचा फंडिंग असतो त्याच्यात खूप कंपन्यांनी आम्हाला इंटरेस्ट दाखवला. पण जे म्हणजे FLOA तर्फे आले होते MNGL, त्यांचा एक खूपच मोठा पोर्शन होता आणि त्याच्याचमुळे म्हणजे नाशिकच्या जे ZP शाळा आहेत त्यांनी 30 शाळांमध्ये हे रजिस्टर करून घेतले. तर आमचं जे ब्लाइंड स्कूलचं प्रोजेक्ट आहे त्याच्यात पण MNGLचा खूप मोठा सपोर्ट आहे आणि अजून पुढे पण त्यांचं फंड आहे त्यांच्या हातात. तर ते आम्हाला पुढे मदत करणार आहे आणि इनरव्हील आणि FLOA मिळून मग ते आम्ही प्रोजेक्ट केलाय. पण श्रद्धा, हे म्हणजे इथेच लिमिट होत नाहीये. शाळांबरोबर हो, तेच म्हणजे सगळ्याच एज ग्रुपच्या लोकांसाठी हा जो प्रोजेक्ट आहे हा फायद्याचा आहे. तर याबद्दल काय वाटतं तुम्हाला? हो, म्हणजे आता पण आपण बोललो ते सगळे शाळांबद्दल बोललो म्हणजे, तर पण आपण कॉलेजला पण म्हणजे शिकवायला मुलं, कारण त्यांना तर अजूनच जास्त गरजेचं आहे. लगेच त्यांना करिअर म्हणजे काउन्सिलिंग झालं की त्यांना असं वाटतं की आपण कुठली युनिव्हर्सिटी निवडावी. तर आज जर्मनी टॉपर आहे कारण तिथे खूपच लो कॉस्ट आहे फीसचा आणि खूप जण तयार होतात जर्मनीला जायला. आणि आज जर्मनी 4-5 लाख स्टुडंट्स आपले शिकतायत इंडियाहून आणि त्याच्यात म्हणजे मुख्य ते इंजिनिअरिंग असो किंवा इलेक्ट्रॉनिक, मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, हे सगळे इंजिनिअरिंग त्यांचं खूपच रिसर्च्ड आहे. म्हणून त्यांचं करिक्युलम ते अडॅप्ट करावे लागतं. पण जर्मनीत जायचा आपण निर्णय घेतला तर जर्मन शिकवावंच लागतं आणि म्हणूनच कॉलेजला ते त्यांना खूपच मदतीचं झालं. एक आम्ही ह्याच वर्षी थोड्या महिन्यापूर्वी मला वाटतं जूनमध्ये हिरे कॉलेजला हा खूप मोठा एक कार्यक्रम ठेवला होता जिथे 5 शाळांना आणि सगळे रिप्रेझेंटेटिव्हला पण बोलवलं होतं आणि त्याच्यात पण CSR वाले पण आले होते. ते सगळ्यांनी म्हणजे आम्ही त्या दिवशीच खूप 1000 मुलांना तर आम्ही त्या दिवशी सर्टिफिकेट्स पण वाटले ज्यांनी परीक्षा दिली होती. तर ते खूप मोठा छान प्रोग्राम झाला ज्याच्यात आमचे इनरव्हीलचे चेअरमॅन गर्ग मॅडम चीफ गेस्ट होते. त्यांच्या हाती आम्ही सगळे सर्टिफिकेट्स दिले आणि ते
ते जे पॅनल डिस्कशन झालं ना त्याच्यात म्हणजे खूप जणांना त्याचा फायदा झाला, इन्क्लुडिंग आमच्या इनरव्हीलमध्ये पण त्याचा फायदा झाला. बरं. आणि मग ते शाळेचा एक लेवल घेतला, मग कॉलेजचा लेवल अजून एक पुढचा स्टेप आहे. अच्छा. मग त्याच्याबद्दल पण मी सांगू इच्छिते. नक्कीच, नक्कीच. तुम्ही तर जर्मन भाषेमधल्या एक्सपर्ट आहातच, पण ह्या इनरव्हील चं काम करत असताना किंवा FLOAचा तुमच्याशी जेव्हा संबंध आला त्यावेळेला तुम्हाला समजलं की जर्मनीसोबत फ्रेंच पण शिकायला मिळेल. मग तुम्ही तो तसा कधी प्रयत्न केला का? हो श्रद्धा, त्याच्यात मी तेच एक चॅलेंज आहे. हां. म्हणजे इंग्लिश शिकतो तर अर्धे शब्द आपल्याला उच्चार शिकवावे लागतात आणि अर्धे म्हणजे मग आपल्याला ऑटोमॅटिकली येतं की आता ते रिलेटेड आहेत वर्ड्स. तसे जर्मनला पण एक खूपच डिफाईन्ड प्रोनाऊन्सिएशन पॅटर्न असतं, ज्याच्यात आपण जितके अल्फाबेटचे लेटर्स लिहितो ते सगळेच तसेच प्रोनाऊन्स करावे लागतात आणि त्याच्यात काही फरक नसतं. पण जर आपण फ्रेंच भाषा शिकलो तर त्याच्यात चॅलेंज अशी असते की त्याला प्रोनाऊन्सिएशन खूपच महत्वाचं आहे आणि ते अर्थ अनर्थ होऊ शकतं अच्छा. आणि म्हणून जरा चॅलेंजिंग होतं. प्रयत्न तर मी करतेच, म्हणजे माझ्या तर हे फॉर्टेच आहे भाषा शिकायची, तर कधीतरी मी जास्त शिकीन, पण आजही काय काय वर्ड्स तर मी नक्कीच फ्रेंचचे शिकले आहेत. वा. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो तो आर्थिक गणित बसवण्याचा. कुठलीही फॉरेन लँग्वेज शिकायची म्हटल्यावरती आधी आपल्या डोक्यात विचार येतो की बापरे याची फी किती असेल. पण इथे हा मुद्दाच राहत नाही, कारण FLOAनी अतिशय माफक दरामध्ये हे दोन्ही कोर्सेस अवेलेबल करून दिलेत. तर त्याबद्दल तुम्हाला काय सांगावंसं वाटतंय? हो नक्कीच. म्हणजे अनबिलिव्हेबलच होतं आधी. आपल्याला म्हणजे विश्वासच होत नव्हता की एवढं काही एकदम सोपं कसं करून झालं. म्हणजे इच्छा होणे आणि मुलांमध्ये ते वाव येणे ते तर एक गोष्ट झाली, पण ते म्हणजे आपल्याला चंद्राची पण जर इच्छा झाली तर आपल्याला होणार नाही असं ते एक स्टेप होतं. फॉरेन लँग्वेज म्हणजे ते खूपच महाग, खूपच म्हणजे प्रत्येकाला नाहीच परवडणार असं. म्हणजे बहुतेक इंडियामध्ये तरी हे जे शाळा आहेत कॉर्पोरेशनची किंवा जिल्हा परिषदची, त्यांना तर म्हणजे ते खूपच ड्रीम लाईक होतं. आणि जेव्हा आम्ही त्यांना सांगितलं तरी त्यांना भीती वाटत होती की नाही मॅडम काही हिडन कॉस्ट असतील का. पण FLOAनी ते इतकं सोपं करून घेतलंय की फक्त म्हणजे बहुतेक तर ते CSR फंड वगैरे तयार करून त्याच्यातच कव्हर करून घेतात. दुसरा स्टेप म्हणजे आमच्यासारखे इनरव्हील क्लब्स वगैरे पण जे आहेत ते बाकी क्लब्स पण त्यांना मदत करतं. पण म्हणजे इन शॉर्ट मुलांवर अजिबातच किंवा त्यांच्या पालकांवर अजिबातच म्हणजे लोड येत. ते घरी पण इतक्या सोप्या पद्धतीने मोबाईल ॲपवर पण शिकून घेऊ शकतात. किंवा आजकालच्या शाळांमध्ये टेलिव्हिजन असतो त्याला ते पेनड्राईव्ह देतात, मग ते पेनड्राईव्हनी पण मुलं शिकून घेतात. कंबाईंड ते एक म्हणजे एकाबरोबर म्हणजे एका वर्गातच सगळे बसून 50 जण शिकू शकतात. ते सगळं इतकं सोपं झालंय. आणि जसं मी सांगितलं तसं ब्लाइंड स्कूलला ते ब्रेल जर त्यांनी लँग्वेज पण हे करून घेतली तर म्हणजे FLOAचं खरंच म्हणजे सलामच आहे की त्यांनी ते इतकं म्हणजे सोपं करून घेतलंय. खूपच सिम्प्लिफाईड. जाता जाता आपल्या सगळ्या श्रोत्यांना काय आव्हान कराल ही भाषा शिकण्याविषयी? जाता आता आपण जिथे मी सुरू केलं तिथेच की कधीच एज लिमिट ठेवायची नाही, कधीच म्हणजे नवीन शिकायला नेहमीच आपण तयारी ठेवायची. लहान मुलांना असो किंवा कॉलेजचे असो किंवा आज ते त्यांना तर आपण पंख देतोच आहोत आणि ते उडणारच आहेत, तर त्यांना जर फॉरेन लँग्वेज फॉरेन कंट्रीमध्ये संधी मिळत असेल तर नक्कीच त्यांनी त्याचा फायदा घ्यावा, लँग्वेज शिकावी. आणि म्हणूनच जे FLOAचा नेक्स्ट स्टेप आहे म्हणजे सिनियर्सला पण ते एनकरेज करतात शिकायला. तर सिनियर सिटीजन्समध्ये मी RYK कॉलेजची आमची ॲल्युमिनाय जे ग्रुप आहे त्याच्यात किंवा आमचे इनरव्हीलचे जे मेंबर्स आहेत त्यांच्या सुना त्यांची मुलं ते सगळे आमच्याकडे शिकायला तयार आहेत FLOAमध्ये आणि ते परीक्षेला बसणार आहेत. मी त्या सगळ्यांनाच ऑल द बेस्ट सांगू इच्छिते. आणि माझ्यातर्फे मी हेच सांगत राहणार की प्लीज म्हणजे आज जे मॉडर्न टेक्नॉलॉजी आणि याचा फायदा होतोय तर ते हे ऑनलाईन ॲप्लिकेशनचा जो म्हणजे कोर्स आहे तो इतका सिम्पल आहे की त्याचा नक्कीच फायदा घ्यावा. वा, खूपच छान गप्पा आपण ज्या काही मारल्या त्या सगळ्यावरूनच इतकं लक्षात येतंय की आपण इतक्या वेगवेगळ्या फील्डमध्ये काम करता आणि प्रत्येक फील्डमध्ये तितकंच जीव ओतून झोकून देऊन काम करता. आणि मुळातच हा विषयच असा होता की ज्याच्यामध्ये तुमची एक्सपर्टी आहे, त्याच विषयामध्ये आपण हे काम करतो आहोत, त्यामुळे ते अजूनच जास्तीत जास्त फुलत जाणार आहे यात काही शंका नाही. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभागी व्हावं आणि इनरव्हीलच्या माध्यमातून असेल किंवा इतर कोणी इंटरेस्टेड असतील त्यांनी जरूर ह्या संधीचा लाभ घ्यावा असंच मी म्हणेन. आणि मॅडम आज तुम्ही इथे आलात, वेळात वेळ काढून आमच्याशी इतक्या छान गप्पा मारल्या त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच श्रद्धा. तर मंडळी आज आपण FLOA म्हणजेच फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ॲप्लिकेशन्स ह्या कार्यक्रमामध्ये गप्पा मारल्या नाशिक डिस्ट्रिक्ट इनरव्हील पास्ट प्रेसिडेंट शिल्पा मेनन मॅडम यांच्याशी.
आता वेळ झाली आहे कार्यक्रमात इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.